या ठिकाणी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खूप जणांचं या स्पर्धेला पाठबळ असतं. ते पाणी व्यवस्था केशव माळी, रोलर व्यवस्था श्री महेश मंत्रीजी, त्यानंतर हे ग्राउंड उपलब्ध केले ते कोकण एज्युकेशन सोसायटी, ज्या ट्रॅक्टरने या मैदानाची लेवल केली गेली ते श्री राजेशजी सोनावणे, सार्वजनिक बांधकाम विभाग, तसे खेळपट्टीसाठी यासर अंतुले, या मैदानामध्ये पाणी व्यवस्था श्री यश जैन, आणि या सर्वांची छाया टिपण्याचं काम करतायत ते सचिन आरते. अशी बरीच नावं आहेत. काही नावं आमच्याकडून चुकून राहिली असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, पण नक्कीच त्यांचा सन्मान या ठिकाणी ठेवणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. सामना चालू होतोय, दुसरा सामना चालू होतोय. ॲडव्होकेट नितीन कोरपे मित्रमंडळ वहूर वर्चेस वैष्णवी 11 बिरवाडी. मी हर्षल सर यांना विनंती करतो की आपण आपल्या गोडवाणीतनं या स्पर्धेचं समालोचन करायचं आहे. हॅलो चेक. हॅलो चेक. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित आपण पाहतोय स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2025 भव्य पर्व आणि सर्वाधिक महत्वाची मॅच. एका बाजूला बीरवाडीकर तर एका बाजूला वहूरकर. पहिलाच बॉल बॅटची कडा थर्डमॅनच्या दिशेला बॉल चालला. फहद पटेलला आपण पाहतो बॉलच्या खाली येताना. त्या दरम्यान पाहता पाहता एकेरी धावेनं या मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतोय. अगदी महाड तालुक्यातून येत असताना बिरवाडी गावाला बिलॉंग करणारा हर्षल सर, पहिल्या मॅचचं तुम्ही मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी जाहीर केलं नाही, पण तरी सुद्धा आम्हाला ते गरजेचं आहे. अकबरी ट्रॅव्हल्सकडून 2 लिटरचं कोल्ड्रिंक्स आणि मॅन ऑफ द मॅचचा विजेता आहे पहिल्या संघातला चॅम्पियन स्पोर्ट्स महाडचा योगेश पेनकर. आपलं बक्षीस घेऊन जायचंय. पुढचा बॉल टप्पा पडला, बॉल बाहेर चालला, ऑफ स्टिकच्या बाहेर. यस पंचांचा कॉल झाला, व्हाईट बॉल पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव. हे बॅटल खूप चांगलं रंगेल. एका बाजूला आपण जर पाहिलं तर सुहास पवार ज्यांच्याकडे अगदी बरीचशी ताकद आहे, किंबहुना आशिष मेहरुल यांच्या समोर बरंचसं क्रिकेट खेळलंय, आणि किंबहुना आपण जर पाहिलं तर आशिष मेहरुल यांच्याकडे सुद्धा वेगळी ताकद आहे, आणि ती आपण ताकद पाहिली आहे. कमी गतीचा बॉल आडवा बाटने खेळलाय. स्ट्रोक तर चांगला आहे. मुख्य व्यासपीठाच्या दिशेनं बॉल चाललाय. एक धाव तिकडे मिळेल. सिंगल डबल. आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर पहिली मॅच बिरवाडी संघ खेळलाय 6 ओव्हरची. यदा कदाचित त्यांना अंदाज आला असावा या अंतिम रात्रीचा की 6 ओव्हरच्या मॅचमध्ये कशा दर्जाचं क्रिकेट अपेक्षित आहे, किंबहुना बॅट्समन कडून शेवटपर्यंत उभं राहणं कितपत गरजेचं आहे. समोर निखिल पारवे. ओहो, ब्लॉक होल यष्टया उद्ध्वस्त करण्यात आल्यात. या मॅच ची गोल्डन विकेट. सर्वाधिक मोठा धक्का निखिल पारवे स्वस्तात बाद. आशिष मेहरुल आणि त्यांनी केली मैदानावरती दांडी गुल. एक चांगली बॉलिंग प्रभावित करणारी गोलंदाजी आपण पाहतोय. यश उद्ध्वस्त. निखिल बॅकफुटवरती, किंबहुना पूर्णतः बिरवाडी संघ ज्या खेळाडू करून बऱ्याचशा अपेक्षा होत्या. शिलीमकर सरांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर हा पुरस्कार आपण देतो प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. एक मुख्य खेळाडू योगेश पेनकर यांना मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देऊन त्यांचा गुणगौरव आपल्या मुख्य व्यासपीठावरती होताना पाहायला मिळेल. अभिनंदन योगेश पेनकर. एक चांगलं खेळ, चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. त्याच वेळेला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बरीचशी वर्ष ज्यानं क्रिकेटसाठी दिली, चांगलं क्रिकेट सातत्यपूर्ण खेळलंय असा बिरवाडी संघाचा अजून एक महत्वाचा बॅटर विलास मैदानावरती दाखल होतोय. विलासला आता विदाउट लॉस खेळावं लागेल, किंबहुना टीमला जे अपेक्षित आहे ना, म्हणजे धावा आता इथून पुढे गरजेच्या आहेत. विकेट्स बचावून खेळायचा, विकेट आता थांबवणं गरजेचं आहे. कारण की आपण म्हणतो ना क्रिकेटच्या खेळामध्ये एक विकेट घ्या, एका मागोमाग विकेट मिळायला सुरुवात होते. कधी कधी नवीन बॅटरला सेट व्हायला वेळ तेवढासा मिळत नाही, मग विकेट लवकर मिळण्याची शक्यता.
आणि इकडे पहा दबाव टप्पा पडलाय, बॉल बाहेर. यस पंचांनी कळवलाय हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव मात्र स्कोरकार्ड वरती येताना पाहायला मिळते. एक अवंतर स्वरूपाची धाव स्कोरकार्ड वरती पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना संघाचा धावफलक तब्बल 4 या आकड्यावरती. म्हणजे पहा वार्तालाप चालू होती हा बॉल पडल्यानंतर. विश्वजित ठाकूर म्हणत होते आपण रिव्ह्यूला कॉल करायचा का, पण आशिष मेहरुलने सांगितलं नाही, माझा बॉल बराचसा बाहेर आहे. ही खेळाडूवृत्ती, बाहेरचा बॉल, त्याच्यासोबत छेडछाडी करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय. फिल्डर तिकडे अतिवेगानं धावतात. चांगली फिल्डिंग. फहद आणि त्यांच्या साथीला आपण जर पाहिलं तर समी या दोन्ही क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केले, सफल राहिले तिकडे फहद पटेल. बॉलची फेक झाली आहे, धाव तिथे एक मिळाली आहे. शांत संयमी सुरुवात चालू आहे. हा खेळ अपेक्षित नाहीये महाडकरांना, हा खेळ अपेक्षित नसणार आहे या संपूर्ण आयोजकांना, कारण की शेवटची रात्र आहे. सेमीफायनलच्या मॅचेस, फायनलची मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जावी आहे सगळ्यांचीच इच्छा आहे. बॅटची कडा, शॉट थर्ड मॅन शॉट गली क्षेत्रामध्ये फर्स्ट स्लिपला तिकडे क्षेत्ररक्षक विश्वजित ठाकूर होते. शेवटच्या क्षणी बॉल मात्र समोर पडलाय. कॅचर ड्रॉप होईल. बॉल धरतीला दान. सुहास पवार बॅटरला जीवन दान. हे महत्वाचं आहे, कारण की अगदी सुहास पवार सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला ना शेवटच्या षटकापर्यंत, तर 60हून अधिक 70हून अधिक धावा या मॅचमध्ये बनतील आणि मग त्या धावा रोखण्याची ताकद सुद्धा बिरवाडी संघाकडे आहे. पुन्हा बॉलिंगसाठी सज्ज आशिष. आशिषचा बॉल मोठा फटका खेळलाय, मिड विकेटला जागा बनवली आहे आणि बॉलला फेकून दिलाय. वन बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा. पहा इकडे मात्र आपण जर पाहिले तर बक्षीस येते संतोषजी महामुंडकर साहेब यांच्या वतीनं बिरवाडी संघासाठी कोणत्याही बॅटरने म्हणजे त्यांना प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज इकडे दिलं जाणार आहे. चौकार आला, मॅच ऑन झाली आहे. इथून पुढे आपण जर पाहिलं तर आशिष मेहरुल यांच्या अगेन्स्ट धावा आल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल थोडी का होईना बहुतांश वेळा वाढलेली पाहायला मिळेल. एखाद वेळेला इथून पुढे धावा यायला सुरुवात होईल. टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा आत्तापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. इथून पुढचा विचार केला तर 30 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावामध्ये पहिला डाव चालू आहे. हळूहळू प्रेक्षक वर्ग सुद्धा आपण पाहतोय. मैदानाच्या चहूबाजूनं गर्दी करताना पाहायला मिळतील. महाडचं क्रिकेट प्रेमी वेड प्रेक्षक आहे. अगदी नितांत प्रेम, निस्वार्थ प्रेम. प्रत्येक ज्या खेळाडूचा खेळ चांगला होतो त्याच्यासाठी ते आपोआप टाळ्या वाजवतात आणि निश्चितपणे खूप प्रेम या संपूर्ण स्पर्धेला या प्रेक्षकांनी दिले. काल आपण पाहिलं क्वालिफायच्या मॅच पर्यंत अगदी आपण पाहिलं तर सकाळी 4हून अधिक वेळ झाला होता. 3:30-4 पर्यंत सगळेच प्रेक्षक वर्ग मात्र इकडे उपस्थित राहिलेले पाहायला मिळाले. अप्रतिम बॉलिंग मार्कवरती आपण जर पाहिलं ना तर ज्यानं टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये हे संपूर्ण विश्व जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. आपल्या वेगाच्या जोरावरती वेगाचा बादशाह हा स्टॅम्प अगदी आपल्या पाठीवरती उमटवला. त्याच वेळेला रायगडाची सुसाट एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे आदरानं पाहिलं गेलं तोच खेळाडू विश्वजित ठाकूर बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. मोठ्या पहिला बॉल त्यांना अति वेगानं टाकला. विलासला कळलं नाहीये एवढ्या वेगाचा बॉल होता. खोलातला बॉल, ब्लॉक खोल पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. लॉंग ऑफ मिड ऑफच्या मध्ये बॉल चालला, तिकडे फिल्डर डिरेक्ट हिट. वा, आशिष मेहरुल होते. हे महत्वाचं आहे. डिरेक्ट हिट करायचं, संधी तर निर्माण करून द्यायची. सफलता मिळेल हा तर नशिबाचा भाग आहे, पण प्रयत्न करणं सोडायचं नाही याची जाणीव मात्र आशिष किंबहुना संपूर्ण आपण पाहिलं तर वहूर गावाच्या प्रत्येक खेळाडूला माहिती आहे आणि म्हणूनच का होईना तिकडे हिट करण्याचा प्रयत्न झाला. बॅटर सुखरूप पोहोचले. टीमचं धावफलक 1 पुढे चाललंय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती आपण पाहतोय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर जर्सी नंबर 10 आता स्कोर कार्डवरती. इथून पुढे धावा बनतील. सुरुवात झाली आहे धावा येण्याला. जिथे चौकार आला होता आशिष मेहरुल यांच्या अगेन्स्ट. मी विनंती करेन वहूर संघाचे समर्थक, कालपासून आम्ही तुम्हाला याच गोष्टीची सूचना देतोय की ज्या वेळेला बॉल रिलीज करण्यासाठी बॉलर रनअप घेतो त्यावेळेला आपल्याला शांतता बाळगायची आहे. फटका खेचल्यानंतर किंवा विकेट आल्यानंतर तुम्ही जल्लोष करा, आम्हालाही आनंद वाटेल. नाही पहा, मी याआधीच म्हटलं हा लास्ट अँड फायनल कॉल इथून पुढे पॅनलाइज केला जाईल.
आता सूचना नाही तुमच्यासाठी, कारण की कालपासून सूचना दिल्या, आत्ताही सूचना देता देता तुम्ही तेच काम करताय, मग पेनल्टी शिवाय आम्हालाही पर्याय नाहीये. यस, जाऊया मॅचच्या दिशेने, कारण की बॅटरवरती प्रेशर क्रिएट करण्याचं काम तुम्ही करता. मैदानावरती जर खेळाडू शांतता बाळगतायत तर आपणही तेवढीशी शांतता बाळगा, कारण की आपण म्हणतो ना की सत्याचं क्रिकेट, सत्याचा खेळ, सत्याचा विजय या सगळ्याच गोष्टीवरती आपण लक्ष केंद्रित केलंय. टप्पा पडला, सरळ रेषेमध्ये बॉल, धावायचं की नाही. या आधीच्या मॅचमध्ये सुद्धा विलासने ही चूक केली होती, ती अंगलटी आली होती आणि आता पुन्हा नव्यानं ते धावण्याचा प्रयत्न करत होते, पण शेवटच्या क्षणी नकार दिला आणि तदनंतर मात्र मागे पळत असताना सुखरूपरित्या आपल्या क्रीजवरती तिकडे पोचताना पाहायला मिळतील. पाहता पाहता अजून एक डॉट बॉल विश्वजीत ठाकूर यांच्या गोलंदाजीमधला पाहायला मिळालाय. चांगली बॉलिंग, षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर सुहास पवार. याही वेळेला बॅट फिरतीये, बॅट फक्त हवेशी संबंध जुळवताना पाहायला मिळाले. आपण म्हणतो ना की मागील काही कार्यक्रम जर आपण पाहिले तर सिरियल ज्या आपण पाहिलं जास्तीच्या आमच्या महिला वर्ग पाहतात, जुळून येती रेशीम गाठी, हे सिरियल जास्तीची चर्चेमध्ये राहिली होती. यदा कदाचित बॅटर आता हवेशी संबंध जुळवताना पाहायला मिळतात. हवेशी अगदी रेशीम गाठी जुळल्यात की काय बॅटच्या, कारण की बॅट बॉलचा संपर्कच होत नाहीये. फुल टॉस, बॅटची कडा, तिथेही मात्र आपण जर पाहिलं तर काय घडलंय, बॅटवरती बॉल यायला तयार नाहीये आणि बॅटवरती बॉल यावा अशी बिरवाडीकरांची सगळ्यांचीच अपेक्षा आहे, पण सुहास पवार प्रयत्न करतात. संघर्ष पाहणं म्हणजे खूप मोठा स्ट्रगल चालू आहे मैदानावरती. असफलता हाती आली आहे, कारण धावाच येत नाही आहेत. बॅकफुटवरती बिरवाडीकर पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलेले पाहायला मिळतात. दुसरी रात्र काय गाजवली होती बिरवाडीच्या प्रत्येक खेळाडूंनी. इकडे डबल माइंडेड, शेवटच्या क्षणी बचावकारक फटका खेळायचा होता, कारण की सुहास पवार यांना माहिती आहे सातत्यपूर्ण गोलंदाज बॉलिंग करत असताना शेवटचा बॉल जेव्हा टाकण्यासाठी येतात 5 बॉलहून अधिक शेवटच्या बॉलवरती ताकद लागवली जाते की जाता जाता डॉट तरी फेकायचा, नाहीतर विकेट मिळवूनच जायचा. आणि विश्वजीत यांनी अशा स्वरूपाचा बॉल टाकला. मग सुहास यांना माहिती होतं की आपल्याला फक्त बचावकारक क्रिकेट म्हणजे विकेट वाचवून खेळायचं आहे, आणि तोच फटका खेळता खेळता अजून एक डॉट बॉल आला. 2 षटकांचा खेळ संपला. नक्कीच हर्षल सर, या ठिकाणी एक अजून सत्कार घेतला जातोय. या फ्रेंड ग्रुप महाडच्या आमंत्रित कक्षामध्ये तेजस संतोष मामुनकर यांचं आगमन झालंय. मी फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि साहिल हेलेकरांना विनंती करतो की त्यांनी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद. अशाच सर्व देणगीदारांमुळे, आपल्या हितचिंतकांमुळे ह्या स्पर्धा व्यवस्थितपणे या ठिकाणी पार पाडल्या जातात. परत एकदा हर्षल सर आपल्याकडे. 2 ओव्हरचा खेळ संपला. 5.00च्या सरासरीनं आपण पाहतोय, मात्र 10 धावा धावफलकावरती विश्वजीत ठाकूर यांनी खूप कंजूसी गोलंदाजी केली. विलास बॅट फिरवतात, पण बॅट बॉलचा संपर्क नाहीये. यष्टीरक्षकाचा वेध घे पाहणं म्हणजे आता असं वाटायला लागलंय ना दुसऱ्या षटकाच्या पहिला बॉल सोडल्यानंतर की फक्त प्रॅक्टिस चालू आहे की काय बॉलर आणि कीपर मधली. बॅटर आणि बॅटरचा काही संबंधच आला नाहीये, कारण की बॅट बॉलचा संपर्कच होत नाहीये. करावं लागेल, प्रयत्न करावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. नाही नाही नाही, इकडे मात्र आशिष मेहरुल थांबायचं नाव घेत नाहीयेत. प्रेक्षकांना काय हवंय? प्रेक्षकांना चौकार पाहायचा आहे, प्रेक्षकांना षटकार पाहिजे आणि त्याही पलीकडे चांगली बॉलिंगही पाहिजे आहे, पण धावाही आलेल्या पाहिजे आहेत. तर आणि तरच एक फायटिंग स्कोर, फायटिंग मॅच, एक चांगलं चित्र, एक चांगला क्रिकेटचा खेळ, या सगळ्याच गोष्टी पाहायला मिळतील. पण त्यासाठी तुम्हाला मोठे प्रयत्न करायचे आहेत. पुन्हा पुन्हा यदा कदाचित आता काही प्रेक्षक वर्ग असा अनुमान लावत असेल ना की आम्ही टेस्ट पाहतोय की काय, कारण की फक्त डॉट बॅटरी आपण पाहिलं तर जास्तीचे प्रयत्न करताना पाहायला मिळत नाहीयेत विलास, कारण की आपण पाहिलं तर अगदी अलगदपणे बॅट पुढे करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. नक्की कोणती प्लॅनिंग केली आहे बिरवाडी टीमने? मोठा फटका खेळायचा होता, बॉल बाहेर चाललाय. यस, तिकडे मात्र आपण पाहिलं तर पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. त्या निर्णयावरती आक्षेप लगेचच. मात्र आपण जर पाहिलं तर नाही घ्यायचा रिव्ह्यू. येस, रिव्ह्यूचा कॉल झाला. बॉलिंगचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे आता प्रश्नचिन्ह पडलंय, कारण की स्वतः गोलंदाज डबल माइंडेड आहेत. रिव्ह्यू घ्यायचा की नाही?
यस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आपण पाहतोय. अवंतर स्वरूपाची धाव मात्र स्कोरकार्डवरती येताना पाहायला मिळाली. अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 11. 11 वरती 1 सध्याची स्थिती वैष्णवी 11 बिरवाडी. समोरचा बॉल स्ट्रोक खेळला. बऱ्याचशा वेळानंतर बॅटच्या रडारमध्ये बॉल आला आणि तदनंतर तो मिडविकेटला खेळला गेला. पाहता पाहता अजून 1 धाव मात्र स्कोरकार्डवरती जिकडे प्लस केली जाते. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 12 धावा धावफलकावरती. आता आपण म्हणतो ना की एखाद्या खेळाडूवरती जास्तीचा विश्वास 11 खेळाडूंमधला असतो. आता बिरवाडीकर एकच म्हणत असेल, आता जे काही करेल ना तो सुहास पवार करेल. या विश्वासानं, या अनुषंगानं आता या मॅच मध्ये सुहास पवार यांच्याकडे पाहिलं जात आहे. खेळावं लागेल, लढावं लागेल, धावा बनवावं लागतील. आज ॲज अ आयकॉनचा प्रवास इथपर्यंतचा कोणत्या गोष्टीसाठी केला हे दाखवावं लागेल. पुढचा बॉल ब्लॉक होल. काय बॉलिंग पहा ना. बॅटला स्पर्श करणारा बॉल राहिला, तो शरीरावरती आदळला. शॉट बॅकवर्ड पॉइंटला गेला. फिल्डर तिकडे आले, बॉलला पकडला. 1 पेक्षा जास्त काही नाहीये. सिंगल सिंगल, फक्त सिंगल. 1-1 धावेवरती मात्र आपण जर पाहिलं तर जास्तीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 1-1 धावेवरती पूर्णपणे प्रत्येक संघाला थांबवलेलं आपल्याला बघायला मिळतं. धावा थांबला, आशिष मेहरुलनं थांबवला, किंबहुना विश्वजित ठाकूरनं थांबवलं आणि संपूर्ण वहूर गावानं. समोरचा बॉल, समोरचा. याही वेळेला डॉट शिवाय काही नाहीये आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर डॉटनं काही होणार नाहीये. पाहता पाहता षटक क्रमांक 3 संपुष्टात आलंय. 18 बॉलचा खेळ संपल्यानंतर तब्बल आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा फक्त 13 धावा स्कोरकार्डवरती लागलेला पाहायला मिळतील. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. शांत आणि संयमी खेळ आपण पाहतोय. पण अगदी आपण जर पाहिलं ना तर आपण म्हणतो ना, खेळ क्रिकेटचा असो किंवा आयुष्याचा, हार तद्वर मानायची नाही ना, तद्वर आपल्या फोटोला हार चढत नाही. शेवटपर्यंत हार मानायची नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर क्रिकेटच्या खेळामध्ये 6 बॉलमध्ये 36 धावा होतात आणि जर 36 आला तर मला वाटतं इथून 50+ धावा होतील आणि 50+ धावा झाल्या तर फायटिंग स्कोर. मॅच तर चांगलीच होणार. पण त्याच्यासाठी तुमची मानसिकता किंबहुना तुम्ही नक्की माइंडसेट काय केलंय, या मॅचमध्ये कशा दर्जाचं खेळायचंय, या सगळ्या गोष्टी तुमच्या हातामध्ये आहेत. मग हार मानायची की या मॅचमध्ये लढायचं, या सगळ्या गोष्टी मात्र तुमच्याच हातामध्ये असणार. आपण म्हणतो ना की नशिबाचा भाग असतोच. कधी कधी काहींचा दिवस असतो, काहींची वेळ असते, काहींचा कालावधी असतो. पण मी म्हणेन त्याहून अधिक संघर्षावरती जास्तीचा विश्वास दिला पाहिजे. काय घडलंय? लेग बिफोर LBW सुहास पवार बाद. नशिबाबद्दल, नशिबाच्या खेळाबद्दल म्हणत होतो. मी म्हणेन मी या नशिबाच्या विरोधामध्ये आहे. कारण की आपण म्हणतो ना की आपल्या हाताच्या रेषेवरती पाहायचं, मग तिथे नशीब ठरवलं जातं. पण मी म्हणेन त्याच हातामध्ये जर बॅट घेऊन नशीब बदललं तर, त्याच हातामध्ये बॉल घेऊन चांगली बॉलिंग करून मॅचची सिच्युएशन बदलली तर होय. कारण की संघर्ष करण्याची ताकद तुमच्याकडे आहे आणि त्याच जोरावरती आज ॲज अ आयकॉन म्हणून तुम्ही या महाडनगरीमध्ये इथे दाखल झालात. त्याच हातामध्ये बॅट घेतली, त्याच हातामध्ये बॅटनं धावा बनवल्या म्हणून इथपर्यंतचा प्रवास तुम्ही केला आहे. मग त्या सगळ्याच गोष्टीमध्ये आपण जर पाहिलं ना तर नशिबाचा भाग 1% असावा. 99% संघर्ष तुमचा महत्त्व करेल. इथे या मॅचमध्ये तेच तुम्हाला करायचं आहे, संघर्ष करायचा आहे बिरवाडीकरांना, कारण की धावा बनवायच्याच आहेत. एक चांगली टोटल अपेक्षित जर असेल तर. पुढचा बॉल विश्वजित ठाकूर, समोरचा बॉल निहाल आले. होय, ओहो काय झेल पकडलाय. आजच्या रात्रीतील सर्वाधिक सुंदर झेल किंबहुना या संपूर्ण स्पर्धेतील लाजबाब कॅच मैदानाच्या आतमध्ये सौद पटेल एक अप्रतिम झेल पकडताना पाहायला मिळतात. 100 कॅच. निहाल आले, निहाल मैदानाच्या बाहेर गेले. विकेट.
मागे गेलो ना क्रिकेट कुरुक्षेत्रामध्ये, तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधला जो झोन आहे ना त्याला सेफ झोन म्हटलं जायचं. म्हणजे जास्तीचे क्षेत्ररक्षक तिथे जवळ नसायचे. सरळ रेषेमध्ये फटके मारले की चौकार आणि षटकार मिळायचे, आणि सरळ रेषेमध्ये फटके मारणं तेवढं कठीण होतं, आणि म्हणून तिथे फटके आल्यानंतर सेफ झोन म्हटलं जायचं. पण आता तसं काही नाही आहे, कारण की आता लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक उभा राहतो, एक लॉंग ऑफला आपल्याला पाहायला मिळतो, आणि आज तेच चित्र पाहायला मिळालं. आणि अगदी लॉंग ऑनवरून काय कॅच पकडली, लाजबाब. असं वाटलं होतं की 6 धावा मिळतील, पण इथून पुढचा बॉल हॅट्रिक विश्वजित ठाकूर ऑन हॅट्रिक. विकेट हॅट्रिकच्या कदारवरती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंगेश कडू. ओ खोलातला बॉल, विकेट हॅट्रिक. या आजच्या शेवटच्या रात्रीची पहिली विकेट हॅट्रिक. नाव आहे विश्वजित ठाकूर. रायगड एक्सप्रेस मोठ्या पण वाया नाही गेला. किंबहुना आयकॉन मैदानावरती आले आणि त्यांचे प्रयत्न यशस्वी राहिले. आणि काय खेळ विश्वजित ठाकूर, शब्द अपुरे पडतील, कारण की गोलंदाजीचा क्लास, गोलंदाजीचा प्युअर क्लास मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, प्रभावित करून सोडणारी गोलंदाजी, विकेट हॅट्रिक. म्हणजे अशा मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर अशी गोलंदाजी जर झाली तर या सामन्यामध्ये पुनश्च एकदा आपण जर पाहिलं तर भूलबाला यदा कदाचित वहूर संघाचा होईल. पुढचा बॉल याही वेळेला शॉर्ट पॉईंटच्या दिशेला स्ट्रोक खेळायचा होता, आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर निश्चितपणे एक धाव स्कोरकार्डवरती मिळताना पाहायला मिळेल. यदा कदाचित या स्पर्धेतील पहिली अशी इनिंग भेटीसाठी येईल का की ज्या इनिंगमध्ये एकही षटकार आला नाहीये. टीमची धावसंख्या धावफलकावरती 13 वरती थांबली आहे. 13 वरती 4 फलंदाज बाद झाले, त्यामध्ये लगातारचे मात्र आपण जर पाहिलं तर 3 विकेट येताना पाहायला मिळाल्या. विकेट हॅट्रिक संपादन केली विश्वजित ठाकूर यांनी. षटकातील पुढचा बॉल, अजून एक अतिवेगाचा बॉल, फॉलो थ्रो मध्ये फील्ड केली जाईल. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर बघता बघता अजून एका डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. पहा, सन्माननीय आसिम राऊत, आरवी श्रीवर्धन यांच्या वतीनं विश्वजित ठाकूर यांच्यासाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज इकडे मात्र देण्यात आलंय. टप्पा पडला, बॉल पाठी, यस बॅकफुटला जाऊन कट केला. तिथे मात्र फक्त आणि फक्त एकदा वेतन पाहायला मिळेल. पहा ना, पहिल्या षटकामध्ये विश्वजित ठाकूर यांनी 1 धाव खर्च केली, दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त तिकडे 2च धावा खर्च केल्या. म्हणजे 3 ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक संपादन करत असताना 3च धावा. महाडकर, विश्वजितची बॉलिंग आवडली नाहीये का? टाळ्या झाल्या पाहिजे. यस, काय बॉलिंग केली विश्वजित ठाकूरने. अप्रतिम दर्जाचं कामकाज. अगदी गोलंदाजीसाठी येत असताना 12 चेंडू टाकले, 3च धावा दिल्या आणि विकेट हॅट्रिक सुद्धा मिळवली. सगळ्यांची मनं जिंकली. म्हटलं ना मगाशीच मी म्हटलं, क्रिकेटचा संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटचा विश्व, आणि त्या विश्वामध्ये त्यांना सगळेच आपण जर पाहिलं तर हे विश्व आपल्या नावावरती करण्याचा प्रयत्न केला ना. मिस्टर JPL जुन्नर प्रीमियर लीग खेळला, आणि जुन्नर प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक बक्षीस जिंकणारा हा खेळाडू आपण पाहिलं. म्हणजे बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज, त्याच वेळेला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, हे सगळे बक्षीस एकंदरीत जिंकणारा खेळाडू विश्वजित ठाकूर. भारत पाकिस्तान या मॅच मध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच मिळवणारा खेळाडू. त्याच वेळेला दुबई रिटर्न म्हणून त्याच्याकडे आदरानं पाहिलं गेलं, आणि त्याच वेळेला आपल्या रायगडाचा अभिमान विश्वजित, त्यांनी मात्र आपण पाहिलं तर इकडे अप्रतिम गोलंदाजी केली आहे. असीमभाई राऊत यांच्या वतीनं, यस, असीम राऊत श्रीवर्धन यांच्या वतीनं विश्वजित ठाकूर यांच्यासाठी 1000, आणि सौद पटेलनं जो झेल पकडलो होता एका हातामध्ये त्याच्यासाठी सुद्धा आपण पाहिलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. यस, अबुधाबीवरून आपण पाहिलं तर युट्यूबच्या माध्यमातून ते मॅच पाहतात, त्यांचे मनपूर्वक आभार. कॅश प्राइज इकडे मात्र त्यांनी जमा सुद्धा केलंय. पहा ना, म्हणजे या स्पर्धेला कुठून कुठून प्रेम मिळालंय. प्रचंड प्रतिसाद हा सगळ्याच प्रेक्षकांचा लाभलाय.
काही आपण जर पाहिलं तर माणगावमधून आले, काही श्रीवर्धनमधून प्रेक्षक आले, काही आपण पाहिलं तर रोह्यातून आले, काही आपण जर पाहिलं तर तिकडे पोलादपूरवरून आले, काही कोकणातून, सगळीकडून मात्र प्रेक्षक वर्ग इकडे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळाले. आणि म्हणूनच का होईना या संपूर्ण स्पर्धेचं आपण जर पाहिलं तर वैशिष्ट्य राहिले 9 खेळाडू गावचे आणि 2 आयकॉन ऑल इंडिया ओपनचे. आणि ते आयकॉन खेळाडू मात्र सगळेच प्रभावित करताना बघायला मिळाले. सौद पटेलचा बॉल फटका तर खेळलाय, लांबी कमी, उंची बरीच, आणि 8-16 या आकड्यावरती आपण पाहतोय 5वा धक्का. जवळजवळ अर्धा संघ मैदानाच्या बाहेर. या सामन्यामध्ये नक्की काय घडतंय, या सामन्यामध्ये नक्की काय पाहायला मिळतंय, जे अपेक्षित नाहीये ना तेच होतंय या सामन्यामध्ये. चला नवीन बॅट्समन मैदानावरती आपण पाहतो दाखल होताना पाहायला मिळतील. रोशन खेळपट्टीवरती आपण पाहतोय, जिकडे विलास त्यांच्या साथीला खेळतात. विलास जवळजवळ 11 बॉल विलासने खेळलेत आणि 5च धावा त्यांच्या बॅटमधून आलेला आपल्याला पाहायला मिळाला. 16 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतो, जिकडे गोलंदाजी मार्क वरती सौद पटेल. पुढचा बॉल सौद पटेल, त्याचीही गोलंदाजी तुम्हाला पटेल. तो सौद पटेल डिरेक्ट हिट. विश्वजीत ठाकूर डिरेक्ट हिट करताना पाहायला मिळतात. अजून एक सफलता, 6वा फलंदाज मैदानाच्या बाहेर. नितीन कोरपे मित्रमंडळाच्या गोलंदाजांनी राडा घातलाय, ते ऐकायलाच तयार नाहीत. त्यांची गोलंदाजी, त्यांचे टप्पे, त्यांचा थाट, त्यांचा क्लास, हे सगळं काही, आणि अगदी गोलंदाजीची सगळी गुणवत्ता आमच्याकडे ठासून भरली आहे. त्याचं ज्वलंत उदाहरण आज दाखवलंय त्यांनी. काय गोलंदाजी केली. पुढचा बॉल, अजून एक चेंडू, यष्टीरक्षकाचा वेध पाहायला मिळाला. डॉट बॉल, डॉटचा रेशो खूप वाढवलाय. म्हणजे जास्तीचा आपण जर पाहिलं तर आमच्या कॅमेरामॅनला मेहनत करायची गरज नाही, जास्तीचा आमच्या आपण जर पाहिलं तर स्कोररला मेहनत करायची नाही. आणि हे प्रेक्षक वर्ग पहा, नाराज आहेत सगळेच प्रेक्षक, कारण की बिरवाडी संघाकडून जो खेळ अपेक्षित होता तो झाला नाहीये. पुढचा बॉल, याही वेळेला पुनश्च एकदा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एका डॉट बॉलची सांगता मैदानावरती पाहायला मिळेल. डॉट बॉल व्यतिरिक्त काही नाहीये, आणि त्या पलीकडे डॉटच्या पुढे सिंगल, आणि त्याच्या पलीकडे अजिबात काही नाही, कारण की एक चौकार सुहास पवार यांनी खेळला, पण तिथून पुढे धावाच नाहीयेत. मोठा फटका, स्ट्रोक तर खेळला गेलाय. बॉल मिड विकेटच्या दिशेला चालला. तिकडे निहाल चरफरेंनी काल प्रभावित केलं होतं, आणि आज सुद्धा ते खेळतील. ते बॅटिंग मार्कवरती येतात, पण आता बॉलिंगचा खेळ पाहतोय. बॉलिंगचा प्युअर क्लास काय असतो ना, तो आज मात्र वहूर संघाने दाखवून दिला. म्हणजे आपण म्हणतो ना की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. म्हणजे काल फॉर्म होता असं नाहीये, कालचा दिवस किंवा कालची रात्र आमची होती असं नाहीये. आमचा क्लास आहे, आणि तो आज आम्ही पुनश्च एकदा दाखवलाय, आणि त्याची गुणवत्ता पूर्णतः मैदानावरती आपण पाहिली आहे. 4 बघता 5 ओव्हरचा खेळ संपला, आणि 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावा बनल्या त्या फक्त 17. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धावफळकावरती आपण पाहतो. एकंदरीत आपण जर पाहिलं तर इकडे नवीन गोलंदाजी मार्कवरती पटेल. सौद पटेलसाठी मात्र इकडे पुन्हा एकदा कॅश प्राइज येते. सरफराज वजगरे यांच्या वतीने आपण पाहिलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज इकडे मात्र सौद पटेलसाठी आपण पाहतो. गुगल पेच्या माध्यमातून केले जातात, तिथपर्यंत आमच्यापर्यंत सगळी माहिती पोहोचली जाते. अगदी अकाउंटला सुखरूप पैसे पोहोचलेत. जाऊया मॅचच्या दिशेनं.
इकडे मात्र आपण पाहतोय काही चिमुकले मैदानावरती आलेत ड्रोन कॅमेराला त्यांना पाहायचं आहे ड्रोन कॅमेरा जणू काही त्यांना हातातच पकडायचं आहे हे भवितव्य आहे पुढचं महाडचं यस पहा प्रेक्षकांना विनंती करेन चिमुकल्यांना आतमध्ये पाठवू नका चेंडू लागेल मॅच संपल्यानंतर येऊ द्या फत पटेल पुढचा बॉल ओ टप्पा पडला बॉल बाहेर चाललाय बॅट बॉलचा संपर्क नाहीये अजून एका डॉट बॉलची सांगता अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एकंदरीत आपण जर पाहिलं तर वहूर संघानं पूर्णपणे रोखून धरलंय या मॅच मध्ये बिरवाडी संघानं नाराजी केली आहे व्यक्त या मॅच सामन्यामध्ये पूर्णतः एकही षटकार अद्याप आला नाहीये जवळ आपण पाहिलं तर 31 बॉल खेळले मोठा फटका आलाय लांबी गाठली आहे का नाही क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली अजून एका विकेटचा पतंग 7वा धक्का महत्वाचे खेळाडू मैदानाच्या उत्कर्ष बाहेर संघाला बसेल आणि आपल्या संघाचं नुकसान कराल आपण तर सर्व रसिक प्रेक्षकांना एक विनंती आहे की कुठल्या पद्धतीचा सामना चालू असताना सेल्फी काढायला जायचं नाही पुढचा बॉल ओ या वेळेला काय घडलंय यशच्या उद्ध्वस्त करून टाकल्यात अजून एका विकेटचं पतंग फुल टॉस बॉल मिस झाले बॅटर आले आणि बॅटर मैदानाच्या बाहेर त्यांच्या पालकांना विनंती आहे की कृपया आपण त्याला मैदानाच्या बाहेर घ्या एखादा चेंडू पटकन लागला तर काही अघटित घडू नये हे पालकांनी काळजी घ्या स्पर्धा आहे स्पर्धेच्या नियमाप्रमाणे स्पर्धा खेळू द्यात त्याचा आनंद नक्कीच व्यक्त करू 6 षटकं पूर्ण झाल्यानंतर त्याला मैदानात पाठवा चुकीचं काही करू नका प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे की आपली छोटी जी मुलं आहेत त्यांना कृपया पाठवू नका 8 फलंदाज बाद झालेत 17 या आकड्यावरती शेवटचं षटक चालू ओम आलाय ओम सुद्धा तेच करतोय ओम सुद्धा मोठे फटके मारण्याचे प्रयत्न करतोय तो पुन्हा मैदानावरती डॉट बॉल खेळतोय संघ अडचणीमध्ये सापडला जातोय धावा येत नाहीयेत धावा बनल्याच नाहीयेत म्हणजे पहा ना दुसरी संधी मिळाली होती बिरवाडीला पहिल्या संधीमध्ये फक्त 35 धावा बनवल्या 36 बॉलमध्ये आणि आता तर या मॅच मध्ये खूपच धावा कमी झाल्यात कारण की जवळ 17 धावा आहेत मोठा फटका आलाय इकडे या पहिल्या डावातील आतापर्यंतचा पहिला षटकार त्यांना पाहायला मिळते टीमची धावसंख्या धावफलकावरती आता 23 या आकड्यावरती शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल म्हणजे 6व्या षटकातील शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल टप्पा पडला बाहेर टाकला म्हणजे पुन्हा टाकावा लागेल चेंडू पुन्हा गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल अवंतर स्वरूपाची धाव टीमची धावसंख्या धावफलकावरती 24 धावा सन्माननीय असीम भाई राऊत यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर फत पटेल साठी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज यावेळीचा बॉल निर्धाव डॉट बॉलची सांगता षटक क्रमांक 6 संपले आणि 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा बनल्या त्या तब्बल 24
बॅटिंगला आले आणि त्यांनी जर 3 षटकार मारून मॅच फिनिश केली तर एसे ब्रँडचे सर्वेसर्वा शोएब अंतुल्ले यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. फैसल इसाने यांच्याकडून सुद्धा सौद यांच्यासाठी तब्बल आपण पाहिलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज इकडे देण्यात आलंय. चला बॅटर मैदानावरती पाठवा. बिरवाडी संघ लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि जाऊया दुसऱ्या डावामध्ये. समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. ऐकूया आवाज महाराष्ट्राचा, आवाज पुणे जिल्ह्याचा आणि आवाज सन्माननीय नरेजी डोमे सरांचा. धन्यवाद. परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे, वनव्याच्या अडदांड गतीला आता अडसर कुठला रे, तळहातावर ठेचून मारू गणिमांचा हा घाला रे, क्रिकेटचे हे निशाणा मी अजिंक्य राखू दरेवरी, रन फंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित स्वर्गीय माजी आमदार माणिकराव जगताप साहेब स्मृती चषक आपण या मैदानामध्ये संपन्न करतोय. मागच्या 3 दिवसातला अत्यंत उत्कट खेळ आपण पाहिला. अनेक लोकांना आश्चर्यचकित करत तोंडात बोट घालायला लावेत. क्रिकेट पंडितांच्या नजरा चुकवत सेमीफायनल मध्ये 3 संघांचा प्रवेश आपण बघितला. वैष्णवी बिरवाडी संघ, चॅम्पियन स्पोर्ट्स महाड आणि त्याचबरोबर सन्मान्य नितीनजी कोरपे मित्रमंडळ वहूर या 3 संघांचा सेमीफायनल मध्ये झालेला प्रवेश. भरपूर अपेक्षा होत्या आपल्याला की इथे जोरदार लढत होईल, कारण तिन्ही संघांमध्ये ताकदवान आयकॉन होते. स्थानिक खेळाडूंमध्ये देखील आयकॉन दर्जाचे खेळाडू होते. पण वैष्णवी बिरवाडी संघाने सगळ्यांची निराशा केली. आज सकाळच्या अगदी रात्रीच्या पहिल्या सामन्यामध्येच 35 धावांवरती त्यांचा डाव थांबला आणि मात्र 8 चेंडूमध्ये योगेश पेनकर आणि त्यांचा चॅम्पियन स्पोर्ट्स महाड या संघाने विजयावरती शिक्कामोर्तब केलं. तर एक हल्ला झाला होता, तो हल्ला परतवण्याची संधी त्यांना परत मिळाली नाही. दुसऱ्या इनिंगमध्ये ते परत बॅटिंगला आले आणि तिथे पुन्हा एकदा त्यांचा डाव गडगडला. इथे आहेत केवळ फलकावरती आता 24 धावा. तर 4 षटकांमध्ये हा सामना संपवला. 4 चेंडूमध्ये सामना संपवला. तर सन्माननीय सरफराज वसगरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस सौद पटेलला इथे दिले जाणार आहे. 4 चेंडूमध्ये सामना संपवायचं ही मागणी प्रेक्षकांची मागणी असू शकते, काही असू शकते ती मागणी. आणि ती मागणी सुहास पवार सारखा गोलंदाज समोर आहे आणि सौद पटेल स्ट्राईक एंड वरती. विश्वजित ठाकूर, काय बॉलिंग होती आज विश्वजित ठाकूरची. अक्षरशः आग ओकत होता, जळते निखारे टाकत होता, पेटते गोळे टाकत होता तो. आणि गोळे परतवताना काय त्रेधा तिरपीट उडाली फलंदाजांची. एक हॅट्रिक सुद्धा इथे आपण पाहिलेली आहे. संपर्कात नाहीये चेंडू बॅटच्या, अर्थात धावा मिळणार नाहीत कारण स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. सौदने जो कॅच घेतला होता मगाशी, एका हातामध्ये घेतलेला कॅच साईड स्क्रीनच्या अगदी समोर, समीना खाजे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस सौद पटेलसाठी इथे आलेलं आहे. भरपूर कॅश प्राइजेस विश्वजित ठाकूर, सौद पटेल यांच्यासाठी आलेले, फयतसाठी आलेले आहे. ओ हो सो शॉर्ट ऑफ लेंथ आणि 6 धावा. सौद पटेलचा झंझावात, पहिला षटकार.
आज पहिल्या डावामध्ये निश्चित दोन्ही वेळेस निराशा झाली वैष्णवी बिरवाडीकडून, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये या संघाकडून प्रतिकाराची अपेक्षा आहे. छोटी मॅच असेल तरी जिंकता येते. अनेक वेळा असे मॅचेस आपण पाहिलेच. स्टार्ट चांगले होणं गरजेचं होतं. अक्रॉस द बॅट धावाची संधी असू शकते तिथे. विश्वजित परत मागे पोहोचलाय. धावफलकावरती धावा 6 आहे. दोन्ही सेमीफायनलच्या सामन्यांमध्ये थोडासा विरस झालेला आहे. म्हणजे एखाद्या शाही विवाहात आपण चांगले 10-12 पदार्थांची मेजवानी मिळेल म्हणून गेलो असेल आणि तिथे 3-4 पदार्थ ताटात वाढल्यानंतर कशी अवस्था होईल. प्रेक्षकांचं तसं झालंय आता. चांगला फटका आहे. कव्हर्सच्या डोक्यावरून मिळत आहेत 4 धावा. On fire. नऊ धावा आता आवश्यक आहेत जिंकण्यासाठी. यावेळेस सर इथे पुन्हा एकदा हा फटका अडवला जातो मिड विकेटला. स्लॉप करायचा प्रयत्न होता उजव्याच्या, थोडासा बाहेर चेंडू होता. अक्रॉस द बॅट आडव्या बॅटनं चेंडूला दिशा दिली मिड विकेटला आणि षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाची सांगता धावफलकावरती 17, तर विजयाचं समीकरण आता मात्र 8. 30 चेंडू 8 धावा अशा स्थितीमध्ये मॅच. फ्रेंड ग्रुप महाड आयोजित स्वर्गीय माणिकराव जगताप चषक 2025 मध्ये मान्यवरांची मांदियाळी असते. या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी रोटरीचे श्री गुरव सर, रोटरीचे श्री प्रारक चांदे, डॉक्टर चेतन सुर्वे यांचं आगमन झालं आहे. मी फ्रेंड ग्रुपच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि नक्कीच अशाच पाहुण्यांच्या मांदियाळीमुळे या स्पर्धा अजून चांगल्या व्यवस्थितपणे पार पडतात. परत एकदा मी फ्रेंड ग्रुपच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. पुन्हा सौद पटेल स्ट्राईक एंडवरती आहे. आता त्याने अलगद चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, पोझिशन बनवली होती, मात्र अलॉंग दी कार्पेट खेळला. कारण एखादा बॉल तरी खेळायला मिळाला पाहिजे. विश्वजितला हा कदाचित उद्देश असावा. एकदा वीरेंद्र सेहवाग गोलंदाजी करत होता, त्याने 3 विकेट काढल्या होत्या आणि धोनीने त्याला हटवलं होतं. रिव्हर्स अटेम्प्ट, हवेमध्ये चेंडू आणि थर्ड मॅनला तिथे मिळणार आहेत 4 धावा. हळूहळू चेंडू आतमध्ये सीमारेषेच्या पियुष चावला लाडलं. पियुष चावलाने 12 ओव्हर टाकले, त्याला काही विकेट मिळाली नाही. सेहवाग गेला धोनीकडे की अरे मला बॉलिंग दे, मी विकेट काढतो, माझा 5 विकेटचा हॉल तरी पूर्ण होईल. तो म्हणाला थांब, तू बॅट्समन आहे, तू बॅटिंग करून कॉन्फिडन्स मिळवशील, त्याला एखादे विकेट मिळवू दे, पुढच्या मॅचला परत बॉलिंग करायची त्याला. ओ हो, सामना संपवला. सेमीफायनल जिंकली, फायनल मध्ये दाखल होत आहेत नितीन भाऊ कोरपे मित्रमंडळ वहूर. विश्वजित ठाकूर हॅट्रिक घेत 3 विकेट त्यानं इथे काढलेले आहेत आणि बरोबर 10 धावा सुद्धा. विश्वजित ठाकूर या आणि आपल्या पुरस्काराचा स्वीकार करा. त्याचबरोबर प्रेक्षकांकडून काही कॅश प्राइजेस आलेली आहेत. सौद पटेलसाठी 2000 रुपये, विश्वजित ठाकूरसाठी 1000 रुपये, फयद पटेलसाठी 500 रुपये. या 3ही खेळाडूंनी मंचावरती या, आपल्या पारितोषिकांचा स्वीकार करा. सौद पटेल, विश्वजित ठाकूर आणि फयद पटेल 3ही खेळाडूंनी या, आपल्या बक्षिसाचा स्वीकार करा मंचावरती येऊन. आणि बरोबरीनंच सामनावीर हा पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत विश्वजित ठाकूरला. सन्माननीय रोटरीचे श्री गुरव सर आणि श्री पराग तांदे यांना मी विनंती करतो
की विश्वजित ठाकूर मॅन ऑफ द मॅच याचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच म्हणून 2 लिटरचं कोल्ड्रिंक देण्यात येत आहे आणि ते पराग चांदे आणि सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. तसेच